नमस्कार. हा व्हिडिओचा भाग 1 आहे. भाग 2 व्हिडिओमध्ये गोरोबा काका मंदिर आपण कॅमेऱ्याच्या नजरेतून पाहणार आहोत. या व्हिडिओला आपण सुरुवात करू. गोरोबा काका हे महाराष्ट्रातील वारकरी पंथाचे संत होते. ते नामदेव आणि ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. इतिहासकारांच्या मते त्यांचा जन्म इसवी सन 1889 मध्ये झाला असावा. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे महान भक्त होते. त्यांनी 10 एप्रिल 1317 रोजी समाधी घेतली. गोरोबा काका यांच्याविषयी सविस्तर माहिती. गोरा कुंभार हे एक आध्यात्मिक संत होते. पंढरपूरच्या विठ्ठलाचे असामान्य भक्त होते. गोरोबा हे संतांमध्ये सर्वात जुने होते. सगळे त्यांना गोरोबा काका म्हणत. मराठवाड्यातील उस्मानाबाद, धाराशिव जवळील तेर ढोकी हे त्यांचे गाव. गोरोबा काका संसारी असले तरी ते वैरागीच राहिले. श्री विठ्ठलाचे स्मरण त्यांच्या मुखात सतत होते. नामस्मरणाच्या पुढे त्यांना कशाचीच जाणीव नव्हती. त्यांच्या भक्तीत ते किती मग्न असायचे हे पुढील गोष्टीवरून समजते. एके दिवशी गोरोबा काकांची पत्नी पाणी आणायला बाहेर गेली होती. तिने गोरोबा काकांना त्यांच्या लहान बाळावर लक्ष ठेवायला सांगितले होते. यावेळी गोरोबा काका मातीची भांडे बनवण्यासाठी चिखल तुडवत होते. चिखल तुडवत तुडवत ते विठ्ठलाच्या नामस्मरणात मग्न होऊन गेले होते. त्यांचे लहान बाळ रांगत रांगत त्यांच्याकडे आले, पण गोरोबा काका चिखल तुडवत होते आणि त्यांना विठ्ठलाच्या ध्यानस्थ होते. त्यांचं बाळ त्यांच्या पायाखाली आलेलेही त्यांना कळले नाही. त्यांनी चिखलासोबत बाळालाही तुडवले. बाळ मृत्युमुखी पडले. थोड्या वेळाने त्यांची पत्नी आली. तिने हे दृश्य पाहून हंबरडा फोडला. तेव्हा गोरोबा काका सावध झाले आणि त्यांना ते पाहून खूप पश्चाताप झाला. बाळाला अंत्यविधीसाठी नेले असता त्यांना विठ्ठल प्रसन्न झाला आणि विठ्ठलाच्या कृपेने बाळही जिवंत झाले. तेव्हापासून त्यांची पत्नीही विठ्ठलाची भक्ती करू लागली. निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर, चोखामेळा, विसोबा, खेचर या सर्व संतांचा मेळा संत गोरोबा काका यांच्या घरी म्हणजे तेर ढोकी या गावी जमला होता. यावेळी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबा काकांनी त्यांच्या डोक्याने सर्वांच्या डोक्यावर मारून आपले डोके किती मजबूत आहे हे दाखवले होते. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला ज्ञानोत्तर भक्तीचा मार्ग संत गोरोबा काकांनी स्वीकारलेला दिसतोय. प्रपंचातून परामर्थ कसा साधता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत गोरोबा काका. त्यांची समाधी तेर गावी आहे. हे गाव सध्याच्या धाराशिव जिल्ह्यात असून लातूर पासूनही जवळ आहे. येथे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे.